अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे जे शाळा आहे त्या ठिकाणी 50 मीटरपर्यंत जंक फूडला बंदी घालण्यात आलेली आहे. त्यामुळे या निर्णयाकडे जे पालक आहेत ते कसे पाहतात, जे व्यावसायिक आहेत ते कसे पाहतात, त्यांचा जे धंदा आहे त्यावरती काय परिणाम होत आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त आहेत तुकाराम मुंढे यांनी एक निर्णय जाहीर केला आहे की शाळेच्या 50 मीटर अंतरावरती आहे ना जंक फूडला बंदी केली आहे. त्यांनी काय सांगाल, कसं पाहताय निर्णयाकडे? जंक फूडला बंदी केली ती अगदी योग्यच आहे. कारण जंक फूड खाल्लं की मुलांना त्रास होता, पोट दुखतं, जुलाब होतात, उलट्या होतात. त्याच्याकडे लक्ष नसतं पालकांचं किंवा कुणाचंच. जे जंक फूड केलं अयोग्यच आहे. मुलांना चांगलं सकस खायलाच घातलंच पाहिजे. शाळेची तपासणी सांगितली करा 6-6 महिन्यांनी, ती 3-3 महिन्यांनी मी म्हणते करा. 6 महिने पण नाही, 3-3 महिन्यांनी करा. म्हणजे त्यांना पालकांनाही कळेल, शिक्षकांनाही कळेल, सेविकांनाही कळेल की आपल्या शाळेत काय आपण देतोय मुलांना हे कळेल त्यांना. म्हणून ते करायलाच पाहिजे. आणि त्या निर्णय घेतात योग्यच निर्णय घेतला आहे. शाळेच्या कॅन्टीनमध्ये जे विकलं जातं त्याकडे पण लक्ष देणार, त्यासाठी पण एक ठेवणार घ्यायलाच पाहिजे. मग मी म्हणते ना 3-3 महिने करायला पाहिजे, 6 महिने नाही. 3-3 महिन्यांनी हा निर्णय घ्यायला पाहिजे की 3-3 महिने शाळेची तपासणी करायला पाहिजे. कारण हल्ली मुलांना काय होतं, जे चटपटीत दिसतं हे चांगलं आहे पण ते खातात. त्यांना कळत नाही. एक तर शाळेतून बाहेर पडले की आपण हात स्वच्छ धुवत नाही. मुलांना कळत नाही, मग ते विकत घेऊन खातात. ते हे चांगलं नाहीच आहे ना मुलांना. तुमच्या घरातली लहान मुलं खातात कसं जंक फूड? आमची मुलं नाही खात. माझी एकच नात. पर्याय म्हणून त्यांना काय देतं असं? घरचं करून दे. माझी सून माझी घरचं तिला करून देते. पास्ता जर खायचं म्हणलं काही खाल्लं ती घरी तयार करून देते तिला. विकत आम्ही आणत नाही. क्वचित आधी कोणी आणलं तर, शक्यतो नाही. घरी माझी सूनबाई आमची घरी करून तिला खायला घालते. शाळेने काय दक्षता घेतली? शाळेने दक्षता घेतलीच पाहिजे ना, लक्ष दिलं पाहिजे. जेव्हा मुलं सुटतात तेव्हा बाहेरचे जे खाद्यपदार्थ विकतात त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. म्हणजे मान्य आहे, मी असं म्हणते त्यांच्या पोटावर पाय द्यायचं नाही मला, पण तुम्ही थोडंसं स्वच्छ ठेवा. जे तुम्ही विकताय खाद्यपदार्थ, जे तुम्ही आणताय विकायला ते स्वच्छ ठेवा, झाकून ठेवा. पदार्थ असे लहान मुलांना जे दुकानदारांचं पण त्यांनी नुकसान होणार नाही आणि मुलांची पण असं चांगलं होईल. साध्या बिस्किट किंवा चॉकलेट पण जास्त नाही, पण बिस्किट वगैरे किंवा घरगुती काही पदार्थ करून तुम्ही विकले तर मुलांना आरोग्याला चांगलं आहे. माझं एक मत असं की मुलांना आरोग्याला चांगलं आहे की तुम्ही घरी पदार्थ तयार करा स्वच्छ जागेत आणि मग मुलांना विका. मुलं आवडीने खातील. एक दिवस ढोकळा, एक दिवस ठेपला, मेथीचे परोठे असं तुम्ही आणून विका ना. तेव्हा झाकून स्वच्छ करून केलं तरच ते चांगलं. चटपटीने असं काय ते चांगलं आहे का? बाकीचं जंक फूड खाणं चांगलं नाही आहे, मुलांच्या आरोग्याला धोकादायक आहे. जो तुकाराम मुंढेंनी निर्णय घेतला आहे तो अतिशय योग्य आहे. जे स्कूलच्या बाहेर जे तुम्ही स्टॉल लावले जातात ते खाण्यासाठी योग्य नाही आहे. जे चिप्स, फूड्स, परत ते चॉकलेट्स असतात ते मुलांच्या हेल्थसाठी चांगले नाही आहेत. त्यामुळे जो निर्णय घेतला तो अतिशय योग्य निर्णय आहे. तुमची मुले खातात का जंक फूड? माझा मुलगा जंक फूड वगैरे काही खात नाही. कारण मी लहानपणापासून त्याला सवय लावलेले बाहेर घरातलंच खायचं. बाहेरचं तो काही खात नाही. बिस्किट्स वगैरे पण नाही खात. पर्यायी पदार्थ म्हणून काही तुम्ही देता मग? जंक फूड म्हणून नाही खात तर मग पर्यायी जंक फूडमध्ये जर चिप्स पाहिजे तर मी स्वतः घरी बनवलेले असतात तर ते चिप्स देतो. आणि जर बिस्किट पाहिजे असेल तर आम्ही त्याला घरी नाचणीचे बिस्किट, गव्हाचे बिस्किट, लाडू, ड्रायफ्रूटचे लाडू वगैरे आम्ही ते प्रोव्हाइड करतो. आणि चिक्की शेंगदाण्याची वगैरे असेल तर मग ते आम्ही घरी बनवतो. शाळेच्या परिसरात जे व्यावसायिक आहेत त्यांनी कोणते पदार्थ ठेवले पाहिजे मग जे त्यांच्या दुकानात? जर शाळेचे परिसर जे आहे ते तुम्ही म्हणजे अतिशय योग्य पदार्थ ठेवले पाहिजेत. म्हणजे जसं की फ्रूट प्लेट, फ्रूट ज्युसेस ते तुम्ही ठेवू शकता. तुम्ही जे फ्रूट ज्यूस म्हणता तर त्याच्यामध्ये शुगर कंटेंट जास्त असतं, मग त्याला नाही आपण जे रिअल फ्रूट्स असतात ते आपल्या समोर त्यांनी ज्यूस बनवून दिलेलं असतं ते फ्रूट ज्यूस ठेवावं त्यांनी. जे बाकी शुगर कंटेंटवाले जे माझा वगैरे असतं ते तर खूपच केमिकलशी बनलेलं असतं, ते अजिबात ठेवू नये. पालकांना काय आव्हान करतं? जे जंक फूड देतं मुलं ऐकत नाही, मग आव्हान काय करतं तुम्ही? आपलंच कर्तव्य आहे आज आपल्याला मुलाला तर पुढे जाऊन जर चांगली त्यांची ग्रोथ व्हावी वाटत, हेल्दी त्यांचं लाईफस्टाईल बनावं वाटत असेल तर आत्तापासूनच आपली सुरुवात करणं आहे की आपणच त्यांना लावलं पाहिजे सवय की चांगलं खाण्याची. त्यामुळे आपण जर ठाम राहिलो, निर्णय नाही घ्यायचं तर कोणत्याही कंपन्या ते सेल करणार नाहीत. आपल्या हातात आहे की आपण प्रत्येक कंपनीचं शेअर पण घसरू शकतो जर पॅरेंट्स लोकांनी सगळ्यांनी एकत्र मिळून काम केलं आणि ह्या निर्णयाला सपोर्ट दिला तर. आमचं दुकान बंद केलं तर गोळ्या बिस्किट खाणारी पोरं येणारच. त्याला काय आम्ही बंद करू शकत नाही. त्यांनी यावं नाही यावं. पोरांनी आले तरी चांगले, नाही आले तरी चांगले. त्यांनी जर आले तर त्याला आम्हाला 1 रुपया 2 रुपयाची वस्तू असते आमच्याकडे आणि ती पॅकिंग माल आहे. त्या आमचं काय बंदी नाही, काही नाही. आम्हाला बाहेरनं दुकानाचं येतोय तो आम्ही विकतोय. ह्याचं तुमचं जर असेल बंद करायचं बंद करू शकता. दुसरं काय वस्तू घ्यायची असेल, करायची असेल तर आम्हाला भांडवल देण्याची व्यवस्था करावं. आम्ही हे बंद करून दुसरं भांडवल तयार करतो.
ते म्हणतात ते अन्न म्हणजे जे मुलांसाठी चांगलं आहे शरीरासाठी, तसले पदार्थ विकण्यासाठी त्यांची काही हे नाही. तर मग तुम्ही तसे काही असं पर्यायी म्हणून काय अन्न पदार्थ आम्ही अन्न पदार्थ करू शकतो, स्वतः बी करू शकत, पण आम्हाला भांडवल द्या, आम्ही करायला तयार आहे, हे बंद करायला तयार आहे. आमच्या इच्छा काय नाही, नुकसान दोघांची आहे. धंद्याला जी नुकसान, पोरांची नुकसान. आज पोरांना 5 रुपये असतात, 1 रुपये असतो, मग ते पोरं मोठी वस्तू घेऊ शकत नाही. 10 रुपयाची वस्तू ते खरेदी करू शकत, मग ते 1 रुपयावर घेतात आणि ते खात जातात शाळेत. त्याच्यामुळे आम्ही काय त्यांना बोलू शकत नाही. आले तरी नाही आले तरी आमचा काय फरक नाही, आमचा धंदा तो बंद करू शकतो. साधारणपणे तुमच्या दुकानामध्ये चिप्स दिसतात, कुरकुरे दिसतात, हे मुलांसाठी अतिशय घातक आहेत. त्यामुळे तुम्ही आता दुसरं काय ठेवणार इथं, ज्यांनी आता अजून थोडं आहे वेळ तर तुम्ही असे वेगवेगळे पदार्थ असे कोणते ज्यांनी मुलांना त्रास नाही होणार आणि तुमच्या पण धंद्याला त्रास नाही होणार? आता आमच्याकडे ठेवलं तर त्याला माणसाला बल पाहिजे, पैसा पाहिजे आणि ती वस्तू खपली पाहिजे. आणि नाही ती खपली वस्तू ती फेकून द्यायला लागते आम्हाला, का त्याची 1 दिवसाच्या वर ठेवता येत नाहीच. त्यामुळे आम्ही हे काही करू शकत नाही. तुकाराम मुंडेंना तुम्ही काय सांगता दुकान? हे आहे ते सांगणार आम्ही की आता हे तुम्ही जर म्हणताय बंद करा, दुसरी वस्तू करायला जायचं असेल पण त्याला भांडवल कोण देणार आम्हाला? आम्ही हे 5-5 पैसे गोळा करून आम्ही करतो. आणि तुम्ही जर म्हणत असाल तर खाद्यवस्तू दुसरी घ्या, पण त्याला पैसे कोण आणून देणार? कोण भरणार आमचे पैसे? भांडवल कोण देणार नाही, बँकवाले देत नाही, काही देत नाही. 60 वय झालेलं आहे आमचं, आम्ही रिटायर झालेलं, आमचं कुठे काही भेटत नाही. तर तुम्ही जर भांडवल देत असा आम्हाला तर आम्ही खुशाल द्यायला तयार आहे, बंद करायला तयार आहे. हा निर्णय योग्य आहे का? दोन्ही सारखं आहे, ओगे पे आणि वाईट पे. पण आता लहान पोराला पैसे नाही तर मी ते काय करणार? उपाशी तोंड बघणार, शाळेत काही नाहीये, मग काय करणार? घरचा डबा आणून काय उपयोग होते का? ते तसंच नाही तर डबा व्हायची चला चटक आहे, ते काय करणार तुम्ही? ती पहिल्यापासून बंद करा पाहिजे आपण. मी काय असलं काय विकत नाहीये, मी फक्त शेंगदाणे बॉबी हे असं मी विकते. आपलं कुरकुरे वगैरे मी काही विकत नाहीये. पेपर्स ते 10 वाले असतात काय बुधाण्याचे. तुमच्याकडे पौष्टिक असं मुलांसाठी आरोग्याला चांगले असे कोणते कोणते पदार्थ आहे तुमच्या दुकानात? मग हे सांगते ना मी, हे पदार्थ आहेत माझ्याकडे. कुरकुरे वगैरे काही नाहीये माझ्याकडे, बांबू नाहीये, काही नाहीये तसलं काही. फक्त माझ्याकडे हे तेवढे 10 वाले आहेत तेवढे फक्त, बस. बाकी माझ्याकडे दुसरं काही नाही. मुलं घेतात का इथे तुमच्या इथली समोर? मुलं आली तरी पण हेच घेतात उपासाचं. मुलं काही घेत नाही. आणि हे चॉकलेट गोळ्या घेतात. हे आहेत ना भरण्या, ह्या चॉकलेट वगैरे घेतात. तुकाराम मुंडेंचा जो निर्णय आहे तो योग्य आहे का? योग्य आहे ना, म्हणजे हे लहान मुलांना योग्य आहे, म्हणजे असं काही हे नाही. चॉकलेट, कॉफी हे गोळ्या घेतात, बाकी दुसरं काही घेत नाही. आणि माझ्याकडे नाहीच आहे, तर येतच नाही माझ्याकडे मुलं काही न्यायला. आणि हे बडीशोप हे असे घेतात, बाकी दुसरं काही घेत नाहीये माझ्याकडे. दुसरं काहीच नाही, हेच मी हे करतो. मुलांकडे म्हणजे आता मुलं खातातच पदार्थ. आता फ्रूट वगैरे ना, फ्रूट म्हणजे बालाजी वेपर्स वगैरे, कुरकुरे वगैरे आहेच. कंपनी बंद केल्या पाहिजे. जंक फूड आता तुम्ही मुलं खातात, तुमची मुलं जंक फूड खातात का? नाही, वडापाव वगैरे का? नाही किंवा असे चिप्स टिप्स पण नाही, एवढं नाही खात. खाणारी खातातच. पर्याय म्हणून काय केलं पाहिजे? कारण की बरेच जे मुलं आहेत त्यांना असं जेवताना सुद्धा असं चिप्स टिप्स लागतं सोबत. मेन म्हणजे त्यांनी कंपन्या बंद केल्या पाहिजे. शाळेमध्ये प्रत्येक जण काही खातोच ना मॅडम. प्रवासाला गेलं तरी चिप्स वगैरे कोणी घेऊन जातात. प्रवासाला लहान मुलंही असतात बरोबर. आमचे मुलं म्हणतात पप्पा हे घ्या, हे घ्या, ते आम्हाला घ्यायलाच तुम्ही काय लागतं. घेतलं जेव्हा मुलं जंक फूड मागतात असं प्रवासासाठी? तुम्ही काय केलं? आम्ही वडापाव घेतो, म्हणजे नाही का, सामोसे हे ते चालूच असतं. म्हणजे काही म्हणजे तळलेले पदार्थ हे घ्यायलाच लागतात. कुरकुरे वगैरे मुलांचं मुलं ऐकतात का तुम्ही? नाही, ऐकतच नाहीत मुलं. आमचं ऐकतच नाहीत. आमची पर्याय म्हणून कधी वाटलं नाही की दुसरं काहीतरी द्यावं मुलांना? नाही, मुलं हट्टच करतात. त्यासाठी त्यांना देणंच आहे. एकंदरीतच आपण पाहिलं जर तुकाराम मुंडे यांच्या निर्णयाला पालकांनी स्वागत केलेलं आहे, मात्र जे व्यावसायिक आहेत त्यांच्या नक्कीच नुकसान होणार आहे असे त्यांच्याकडनं प्रतिक्रिया व्यावसायिकांकडनं आलेल्या आहेत. पुण्याहून मी पूजा मालुसरे, न्यूज अनकट.